नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. तर मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. अखेर आपल्या राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित करण्यात आलेला आहे. तर नेमकं काय आहे हा निर्णय? तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या विविध निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहे त्यांना मिळणारे मासिक मानधन 1,500 रुपयावरून थेट 2,500 रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर मित्रांनो, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 570 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. तर मागणी कशी झाली? गेल्या अनेक वर्षापासून विविध दिव्यांग संघटना, लोकप्रतिनिधी आणि समाजातील कार्यकर्त्यांकडून ही मागणी होत होती की दिव्यांग बांधवांना मिळणारे मानधन फारच कमी आहे. महागाईच्या या काळात 1,500 रुपयावरून काहीही भागत नाही, म्हणून हे मानधन वाढवून किमान 2,500 रुपये तरी देण्यात यावं अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. याच पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि आज 15 सप्टेंबरला त्या संदर्भात अधिकृत GR निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यामध्ये कोणकोणते लाभार्थी येतील? या GR मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की खालील सर्व योजना अंतर्गत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना हे वाढीव मानधन लागू होणार आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजेच राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनांमधील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता दरमहा 2,500 रुपये मिळणार आहेत. लाभार्थ्यांची संख्या किती? महाराष्ट्र राज्यात सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सुमारे 4,50,700 दिव्यांग लाभार्थी नोंदणीकृत आहेत. तर श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत सुमारे 24,000 दिव्यांग लाभार्थी आहेत. याशिवाय केंद्र शासनाच्या योजनेखालील हजारो लाभार्थी देखील या वाढीव मानधनासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे एकूणच लाखो दिव्यांग बांधवांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. तर निधीचे वितरण कसे होणार? शासनाने दिलेल्या आदेशानुसार या वाढीव मानधनाचे वितरण DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि विशेष सहाय्य योजनेच्या मंजूर तरतुदीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर केव्हापासून ही योजना लागू होणार आहे? हा निर्णय ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन त्यांच्या खात्यात मिळू लागेल. तर शासन निर्णय कुठे आपण पाहू शकतो? हा निर्णय शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर म्हणजेच maharashtra.government.in या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यांना संपूर्ण GR वाचायचा आहे त्या या संकेतस्थळाला भेट देऊन तो डाउनलोडिंग ही करू शकतात. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.